हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 6मधील चॅप्टर नंबर 16 क्वाड्रिलॅटरल्समधील प्रॅक्टिस सेट नंबर 38 सॉर्ट आउट करणार आहोत. सो सी दी फर्स्ट क्वेश्चन. ड्रॉ क्वाड्रिलॅटरल एक्स वाय झेड डब्ल्यू अँड नेम दी फॉलोविंग. मी इथं हा क्वाड्रिलॅटरल एक्स वाय झेड डब्ल्यू हा ड्रॉ केलेला आहे. सो फर्स्ट वन काय आहे? द पेअर्स ऑफ ऑपोजिट अँगल्स. ऑपोजिट अँगल्स म्हणजेच काय? समोर समोरचे अँगल्स मीन्स अँगल डब्ल्यू अँड अँगल वाय. दिस टू आर ऑपोजिट अँगल्स. आणि अँगल एक्स आणि झेड हे सुद्धा काय आहेत? ऑपोजिट अँगल्स. सो वी कॅन राईट opposite angles, that means pair of opposite angle, angle W and angle Y. आणि दुसरी पेयर काय आहे? angle X and angle Z. Is it clear? So next, the pairs of opposite side. opposite side म्हणजेच काय? W X या साईडला ऑपोजिट साईड Z Y आणि दुसरी साईड आहे एक्स वाय याला ऑपोजिट साईड डब्ल्यू झेड किंवा झेड डब्ल्यू. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट पेयर्स ऑफ ऑपोजिट साइड्स, दॅट मीन्स सेगमेंट एक्स वाय अँड सेगमेंट झेड डब्ल्यू. आणि दुसरी काय येणार आहे? सेगमेंट डब्ल्यू एक्स and segment WX ला YZ. Is it clear? YZ opposite sides झालेले आहेत. Then third one, the pairs of adjacent sides. Adjacent means शेजार शेजारच्या साइड्स. ही जर साइड आपण कन्सिडर केली WX तर त्याची ॲडजेसंट मीन्स शेजारची काय येणार आहे? XY. तर एक्स वाय जर कन्सिडर केली तर त्याची ॲडजेसंट झेड वाय. तर झेड वाय जर कन्सिडर केली तर त्याच्या ॲडजेसंट डब्ल्यू झेड. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट द पेअर्स ऑफ ॲडजेसंट साइड्स, दॅट मीन्स शेजार शेजारच्या बाजू काय ती? सेगमेंट एक्स वाय अँड सेगमेंट वाय झेड ही एक पेअर तयार होईल. त्यानंतर segment YZ and segment WZ. Is it clear? त्यानंतर सेगमेंट WZ आणि त्याचे ॲडजेसंट सेगमेंट WX किंवा XW. आणि त्यानंतर सेगमेंट XW दॅट मीन्स हां त्याचा ॲडजेसंट XY. इज इट क्लिअर? इट इज टू मच सिम्पल. फक्त शेजारच्या बाजू आपल्याला सांगायच्या आहेत. सेगमेंट XY. देन नेक्स्ट, द पेअर्स ऑफ ॲडजेसंट अँगल्स. जसं ॲडजेसंट साईड्स आत्ता आपण पाहिल्या तसेच ॲडजेसंट अँगल्स म्हणजेच शेजारचे अँगल्स. सी फिगर. एक्स जर घेतला तर त्याच्या शेजारचा डब्ल्यू पण होऊ शकतो आणि वाय पण होऊ शकतो. त्यानंतर वाय घेतला तर झेड पण होणार आहे आणि एक्स पण होणार आहे. ॲडजेसंट अँगल्स. जर झेड घेतला आपण तर वाय आणि डब्ल्यू हे दोन ॲडजेसंट अँगल तयार होतील. आणि डब्ल्यू जर घेतला आपण तर झेड पण होणार आहे ॲडजेसंट आणि एक्स पण होणार आहे. इज इट क्लिअर? सो आपण लिहूया अँगल एक्स अँड अँगल वाय. त्यानंतर अजून एक पेअर होईल अँगल वाय अँड अँगल झेड. त्यानंतर अजून पेअर होईल अँगल झेड अँड अँगल डब्ल्यू आणि अँगल डब्ल्यू अँड अँगल एक्स. इज इट क्लिअर? म्हणजे इथं 4 पेअर्स तयार झालेले आहेत. देन फिफ्थ वन, द डायगोनल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल. डायगोनल्स म्हणजेच काय? हे जे ऑपोजिट अँगल्स आहेत ती जॉईंट करणारा सेगमेंट, दॅट मीन्स डायगोनल. मग डायगोनल किती आहेत? 2च आहेत. हा एक डायगोनल
आणि हा एक डायगोनल. सो वी कॅन राईट द डायगोनल WY. आणि अजून एक आहे डायगोनल X आणि Z. इज इट क्लिअर? अँड डायगोनल X आणि Z. इज इट क्लिअर? द नेक्स्ट वन, द नेम ऑफ क्वाड्रिलॅटरल इन डिफरंट वे. आपण कोणत्या पद्धतीनं याचं नेमिंग करू शकतो. सो आपण एक्स जर कन्सिडर केला तर एक्सपासून जर स्टार्टिंग केलं तर XYZW असं आपण म्हणू शकतो. वायपासून जर स्टार्ट केलं तर क्वाड्रिलॅटरल YZWX. त्यानंतर झेडपासून स्टार्ट केलं तर ZWXY. आणि डब्ल्यूपासून स्टार्ट केलं तर WXYZ. इज इट क्लिअर? हेच आपण क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज दोन्ही पद्धतीने आपण लिहू शकतो. सो वी कॅन राईट क्वाड्रिलॅटरल म्हणजे हे साईन दाखवलं जातं तिथं XYZW. त्यानंतर अजून कसं येईल YZWX. त्यानंतर अजून क्वाड्रिलॅटरल ZWXY. आणि अजून डब्ल्यूपासून स्टार्ट केलं तर WXYZ. तर क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज म्हणजे दोन्ही मेथडने आपण ते करू शकतो. म्हणजे अजून 4 नेमिंग येतील. एक्सपासून स्टार्ट केलं तर एक्सपासून आता वाय या डायरेक्शनने आपण घेतला. आता एक्सपासून या डायरेक्शनने आपण घेणार XWZY. इज इट क्लिअर? त्यानंतर डब्ल्यूपासून स्टार्ट केलं तर WZYX. आणि त्यानंतर क्वाड्रिलॅटरल झेडपासून स्टार्ट केला तर ZY फिगरमध्ये लक्ष द्या म्हणजे लक्षात येईल ZYXW. इज इट क्लिअर? अँड लास्ट वन आपण कसं नेमिंग करू शकतो. वायपासून स्टार्ट केलं तर YXWZ. इज इट क्लिअर? YXWZ. इट इज टू मच सिम्पल. देन next question, in the table below write the number of sides of polygon has. आणि पॉलिगॉन्सची तर नेमिंग दिलेले आहेत आणि आपल्याला फक्त काय करायचं आहे नंबर ऑफ साइड्स. लास्ट लेक्चरला पण आपण हे डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. क्वाड्रिलॅटरल म्हणजेच काय हॅविंग 4 sides and 4 angles. that means number of sides 4. is it clear? त्यानंतर octagon. Octa means 8 and gon means angles. That means it is a closed figure having 8 sides and 8 angles. That means number of sides 8. Is it clear? The next pentagon. Penta means 5 and gon means angle. That means it is a closed figure having 5 sides and 5 angles. So number of sides 5. The next heptagon. Heptagon is a closed figure having hepta means 7 sides and 7 angles also. That means number of sides 7. Is it clear? Then hexagon. Hexa means 6 and gon means angles. That means it is a closed figure having 6 angles and 6 sides. That means number of sides 6. It is too much simple. Then third question, look for examples of polygons in your surroundings and draw them. हा ॲक्टिव्हिटी बेस्ड असा क्वेश्चन आहे. सो आपल्या सराउंडिंगमध्ये आपल्याला पॉलिगॉन शेपमध्ये काय काय दिसतं. सो मी 2-3 एक्झाम्पल्स तुम्हाला देते. सपोज मी जर रेक्टँगल काढला, रेक्टँगल हा सुद्धा एक काय आहे पॉलिगॉनचा टाईप आहे. इट इज अ टाईप ऑफ पॉलिगॉन. आणि हा रेक्टँग्युलर शेप आपल्या सराउंडिंगमध्ये आपल्याला कुठं कुठं दिसतो. स्लेट असते हो की नाही. स्लेट असते रेक्टँग्युलर शेपमध्ये. अजून विंडो असते. अजून काय असतं टेबल टॉप असतो. इज इट क्लिअर? टेबल टॉप असतो. हे जे पेज आपण लिहितोय ते सुद्धा काय आहे रेक्टँग्युलर शेपमध्येच आहे. दुसरा शेप आपण आपल्या सराउंडिंगमध्ये जो बघतो तो म्हणजे सपोज मी हेक्झॅगॉन काढला इथं.
हेक्झॅगॉन. हेक्झॅगॉनसुद्धा आपण आपल्या सराउंडिंगमध्ये बघू शकतो. आपण बघतो हेक्झॅगॉन या शेपमध्ये काय असते, पार्किंग टाईल असते. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट पार्किंग ब्लॉक्स. पार्किंग ब्लॉक्स हे कलरफुल असतात हेक्झॅगॉन या शेपमध्ये. इज इट क्लिअर? अजून एखादा शेप आपण आपल्या सराउंडिंगचा घेऊया, पेंटॅगॉन. हा पेंटॅगॉन आपल्याला कुठे दिसतो? आपण जो फुटबॉल खेळत असतो त्या फुटबॉलवरची डिझाईन जर आपण ऑब्झर्व केली तर ती पेंटॅगॉन या शेपमध्ये असते. इज इट क्लिअर? सो तुमच्या सराउंडिंगमध्ये तुम्हाला जे शेप्स दिसत आहेत ते तुम्ही करायचे आहेत. हा ॲक्टिव्हिटी बेस असा क्वेश्चन आहे. हा पेंटॅगॉन मीन्स हॅविंग 5 साईड्स. आणि हा काय असणार आहे, फुटबॉलवर आपण जर बघितलं तर ही डिझाईन आपल्याला पेंटॅगॉन शेपमध्ये दिसत असते, फुटबॉल डिझाईन. तुम्ही तुमच्या ओन चॉईसचे हे कोणकोणते पॉलिगॉन्स तुमच्या सराउंडिंगमध्ये दिसत आहेत ते करायचे आहेत. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे 4th वन. वी सी पॉलिगॉन्स when we join the tips of the petals of various flowers. Draw these polygons and write down the number of sides of each polygon. म्हणजेच काय, हा सुद्धा ॲक्टिव्हिटी बेस असाच क्वेश्चन आहे. आपण करून बघूया म्हणजे लक्षात येईल. आपण आपल्या सराउंडिंगमध्ये वेगवेगळे काय पाहत असतो, फ्लावर्स पाहत असतो. आणि त्या फ्लावर्सचे जर आपण टिप्स जॉईन केले तर आपल्याला तिथं एक पॉलिगॉन सापडत असतो. सपोज मी एखादं इथं फ्लॉवर ड्रॉ करते. हे 4 पेटल्सचं सपोज मी एक फ्लॉवर ड्रॉ केलं, 4 पेटल्स. तर इथं काय सांगितलेलं आहे, हे जे टिप्स आहेत फ्लॉवरचे, हे टिप्स जर आपण जॉईंट केले तर आपल्याला काय मिळणार आहे, क्वाड्रिलॅटरल मिळणार आहे. आपण जॉईन करूया म्हणजे लक्षात येईल. हे टिप्स जॉईन करून आपल्याला जो पॉलिगॉन मिळतोय तो कोणता आहे, नथिंग बट क्वाड्रिलॅटरल. सो आपण लिहू शकतो हा शेप आहे तो क्वाड्रिलॅटरल आहे. आणि क्वाड्रिलॅटरल म्हणजेच काय, ए क्लोज फिगर हॅव्हिंग 4 अँगल्स अँड 4 साइड्स. इज इट क्लिअर? आणि नंबर ऑफ साइड्स आपल्याला लिहायचे आहेत. नंबर ऑफ साइड्स तर मेन्शन करायचे आहेत, किती आहेत, 1 2 3 4. सो नेक्स्ट जर आपण फ्लॉवर घेतलं, आपल्या सराउंडिंगमधलं 5 पेटल्सचं जर घेतलं तर आपण ड्रॉ करूया. 1 2 3 4 आणि 5 पेटल्सचं जर मी फ्लॉवर ड्रॉ केलं तर काय होणार आहे, हे जे टिप्स आहेत आपले फ्लावर्सचे ते आपल्याला काय करायचे आहेत, कनेक्ट करायचे आहेत. हे जर आपण कनेक्ट केले तर काय होते बघूया, आपल्याला पेंटॅगॉन मिळणार आहे. इज इट क्लिअर? पेंटॅगॉन मीन्स इट इज ए क्लोज फिगर हॅव्हिंग 5 साइड्स अँड 5 angles also. So we can write, हा जो आपल्याला पॉलिगॉन मिळालेला आहे त्याचं नाव काय आहे, पेंटॅगॉन. पेंटॅगॉन. इज इट क्लिअर? अँड द नंबर ऑफ साइड्स 5. इज इट क्लिअर? इट इज टू मच सिम्पल. अजून एखादं जर आपण फ्लॉवर घेतलं, सपोज आपण 8 पेटल्सवालं जर घेतलं, 1 2 3 4 5 6 7 पेटल्सवालं जर फ्लॉवर घेतलं तर आता हे जे टिप्स आहेत ते जर आपण कनेक्ट केले तर आपल्याला एक काय मिळणार आहे, पॉलिगॉन मिळणार आहे. 1 2 3 4 5 6 आणि 7 साइड्स आहेत. म्हणजेच हा पॉलिगॉन कोणता आहे, हेप्टॅगॉन. इज इट क्लिअर?
हेप्टॅगॉनला काय असतं? हेप्टॅ मीन्स 7 अँड गॉन मीन्स अँगल. दॅट मीन्स 7 sides अँड 7 angles. It is a closed figure having 7 sides and 7 angles. So we can write the number of sides is 7. Is it clear? तुमच्या सराउंडिंगमध्ये तुम्हाला जे जे फ्लॉवर्स मिळतील त्याचे जर टिप्स कनेक्ट करायचे असतील तर त्यापासून आपल्याला काय मिळत असतो? एक पॉलिगॉन मिळत असतो. इज इट क्लिअर? देन नेक्स्ट क्वेश्चन. ड्रॉ एनी पॉलिगॉन अँड डिवाइड इट इंटू triangular parts as shown here and thus work out the sum of measure of angle of the polygon. हा तुमच्या बुकमध्ये दिलेला आहे. सो इथं आपल्याला काय सांगितलेलं आहे? हे पॉलिगॉन ड्रॉ करायचे आहेत आणि ते ट्रायंग्युलर शेपमध्ये काय करायचे आहेत? डिव्हाइड करायचे आहेत. सो आपण लास्ट लेक्चरला पण हे पाहिलेलं आहे. नंबर ऑफ या जर फिगरला आपण ऑब्झर्व केलं तर काय येते? नंबर ऑफ साइड्स किती आहेत? नंबर ऑफ साइड्स 1 2 3 4 5 6. कलर थ्रू करूया म्हणजे लक्षात येईल. 1 2 3 4 5 6. 6 साइड्स आहेत. म्हणजेच त्यात ट्रायंगल्स किती तयार झाले? नंबर ऑफ साइड्स -2 जर आपण केलं तर काय होणार आहेत? त्यात तयार होणारे ट्रायंगल्स होणार आहेत. म्हणजे हा फॉर्म्युला कसा असतो? नंबर ऑफ साइड्स -2. हे जर आपण केलं तर त्यात तयार होणारे काय निघतात? ट्रायंगल्स निघतात. ट्रायंगल्स निघतात. इज इट क्लिअर? आणि वी नो दॅट दी सम ऑफ 3 angles ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. सो हे आता किती होणार आहेत? नंबर ऑफ साइड्स इथं आहेत 6. सो ट्रायंगल किती तयार झाले? 1 2 3 आणि 4. इज इट क्लिअर? म्हणजे इंटेरियर अँगल्सची सम काय होणार आहे इथं? 180 डिग्री इंटू 4. इज इट क्लिअर? 180 डिग्री म्हणजेच काय? सम ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल. इज इट क्लिअर? म्हणजेच काय? 18 4चा 72. म्हणजे हा जर पॉलिगॉन आपण घेतला तर याच्या इंटेरियर अँगल्सची सम ही काय असणार आहे? 720 डिग्री. आपण हा सेकंडवाला ऑब्झर्व केला तर इथं नंबर ऑफ साइड्स किती आहेत? 1 2 3 4. 4 साइड्स आहेत. नंबर ऑफ साइड्स 4. आणि जेवढ्या साइड्स आहेत त्या साइड्समधून जर आपण 2 लेस केले तर त्यात तयार होणारे ट्रायंगल्स निघतात. 4 - 2 म्हणजे 2. म्हणजे ट्रायंगल किती तयार झाले? 1 आणि 2. इज इट क्लिअर? म्हणजे इंटेरियर अँगलची जर आपण सम घ्यायची असेल तर इथं काय होणार आहे? हे फर्स्ट वनसाठी आहे आणि सेकंड वनसाठी. क्वाड्रिलॅटरलमध्ये नंबर ऑफ ट्रायंगल्स किती तयार झाले? नंबर ऑफ ट्रायंगल्स हे 2. म्हणजे इंटेरियर अँगल्सची सम काय येणार आहे? एका ट्रायंगलची 180 डिग्री. सो 2ची काय येणार आहे? 18 2चा 36. इज इट क्लिअर? देन थर्ड वन जर आपण ऑब्झर्व केलं तर साइड्स किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8. म्हणजे हा ऑक्टॅगॉन आहे. साइड्स आहेत 8. सो ट्रायंगल किती तयार होणार? -2. दॅट मीन्स नंबर ऑफ ट्रायंगल्स फॉर्म्ड इन ऑक्टॅगॉन. नंबर ऑफ ट्रायंगल्स किती तयार होतील? 1 2 3 4 5 6. जेवढ्या साइड्स त्यातून -2. इज इट क्लिअर? म्हणजे 6 ट्रायंगल्स तयार होणार आहेत. आणि एका ट्रायंगलची आपल्याला माहीत आहे 180 डिग्री. सो 180 डिग्री इंटू 6 जर आपण केलं तर काय येणार आहे? 18 6चा 108 आणि हा 0 मीन्स 1010 80 डिग्री. इज इट क्लिअर? इथं आपला हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. सो डिअर फ्रेंड्स, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.